जिल्ह्याचा जर विचार केला तर 4 दिवसामध्ये जवळपास 205 असे छोटे मोठे अपघात झालेले आहेत आणि त्याचे कारणं समोर आलेली की रस्त्यावर पडलेली खड्डे असतील, नादुरुस्त रस्ते असतील, याच्यामुळे जवळपास 4 दिवसात 205 अपघात झालेले आहेत. हे बघा, पावसाळा झाल्यानंतर खड्डे पडतात, पण आपल्याकडे पावसाळा त्या मानाने पाहिजे तसा झालेला नाही. म्हणजे जवळपास जरी पावसाळा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, पण काही ठिकाणी आपण म्हणतात ते सत्य आहे की रस्त्याला खड्डे पडलेले आहे. आणि आपण पाहिलं असेल की पुलाच्या बाबतीमध्ये सुद्धा जो एवढा मोठा महत्त्वाचा पूल होता तिथेसुद्धा नुकसान झालं. त्याच्यामुळे आज ट्रॅफिक आपली बंद आहे आणि शहरामध्ये त्याची वाहतूक वाढलेली आहे. त्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं ही आता काळाची गरज आहे. तुमच्या खासदारानंतर मिशनचे पैसे मिळाले नाही, कामाचे पैसे मिळाले म्हणून 2 इंजिनियर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा दिला. कसले पैसे? जलजीवन मिशन अंतर्गत हे बघा, आपल्याला आता जवळपास 450 कोटी रुपये आले होते. आपण सिंगल विलेज स्कीमच्या माध्यमातून 10 कोटी रुपये जळगाव जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहे. आणि मला वाटते 12 तारखेला माननीय खासदार सगळे राज्यातले आणि जलशक्ती मंत्री यांच्याबरोबर दिल्लीमध्ये 3 तास आमची बैठकीची वेळ मिळालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही राज्याच्या माध्यमातून हे पैसे करणार आहोत. आणि आमची 1400 कोटी रुपयाची फाईल आता या ठिकाणी वित्त विभागाकडे गेलेली आहे. त्यामुळे जितके लवकर पैसे येतील, साहजिक आहे पैसे द्यायला उशीर झालेला हे नम्रपणे मी स्वीकारतो, पण पैसे आणण्याकरता मी प्रयत्न करतो. तुमच्या खासदारानंतर जर बघतो शरद पवारांचे खासदार भेटलेले आहे, शरद पवार भेटणारे आता वेळ दिलेली आहे. काही 2 खासदारांचं काम होतं तर वेळ दिलेली आहे. खासदारांनी मंत्र्यांना भेटणं, खासदारांनी PM ला भेटणं, हे तर कामच आहे ना आपलं. शेवटी मतदारसंघाची कामं, राज्याची कामं हे सांगणं आपलं काम आहे. एक पक्षाचे जे खासदार आहे ते भेटायला जात आहेत. पहिले शिवसेना जे आहे विलिनीकरणच्या विषयावर चर्चा असल्याची चर्चा. मग तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणी कोणामध्ये विलीन व्हावं ते त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण लोकप्रतिनिधी तो अनडिपेंडंट जरी असला तरी तो त्याच्या मतदारसंघाचे प्रश्न PM किंवा राज्याचा प्रतिनिधी असला तर CM पर्यंत मांडणं हे त्याचं काम आहे. दंगेकर आणि शहाजी बापूंनी वक्तव्य केलं आहे की मागच्या काळात जी सत्ता आली राज्यामध्ये ती एकनाथ शिंदेमुळे झाली असं. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी बऱ्याच योजना या राज्यामध्ये आणल्या. त्याच्यामुळे साहजिक हे सत्ता आणण्यामध्ये मोठं बळ मिळालं. त्यामुळे आपल्याला हे आज दिवस बघायला मिळत आहे. मला नाही वाटत की काही चुकीचं आहे. शिवसेनेच्या खासदारानंतर आता राष्ट्रवादीचे खासदारही भेटत आहेत. काही वेगळ्या हालचाली चालू आहे का? काहीच नाही, मला ते माहीत नाही. भेटणं त्यांचं काम आहे, भेटू द्या. चाल करायची की हालचाल करायची हा त्यांचा विषय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे अशी अपेक्षा काल किशोर पाटलांनी बोलून दाखवली होती. शरद जे धोंडगे आहेत त्यांनी म्हटलं होतं की बळीराजासाठी काम करणारा एकमेव नेता म्हणजे धाडसी निर्णय घेणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. आणि त्यांची सुद्धा अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, आमदाराला हे वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. हे कोणाचं दुमत असू शकत नाही. मलाही वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, पण शेवटी सगळ्या गोष्टींचं वातावरण पाहिल्यानंतर ह्या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं पुढच्या काळामध्ये आम्ही आशावादी आहोत.